गोंदिया जिल्ह्यात दिनांक 5 मे रोजी दुपार दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसामुळे आमगाव तालुक्यात मोठा कहर झाला आहे। जामखारी, बिरसी, नांगटोला आणि जानकारी परिसरातील शेतकऱ्यांच्या उन्हाळी धान पिकांचे 100% नुकसान झाल्याचे समोर आले आहे। कापणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यांच्या हातातील तोंडाचा घास हिरावला गेला आहे। विशेषतः जानकारी येथील भूमिधारक शेतकरी मुनेश्वर शेषराव खोब्रागडे, विलास मेश्राम, श्रावण पटले, मुन्नालाल येडे, महेंद्र येडे, ओमप्रकाश खोब्रागडे, शैलेंद्र बोपचे, युलाल सोनवणे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। गारपीट व जोरदार वाऱ्यामुळे संपूर्ण धान पीक आडवे पडले असून दाण्यांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे। अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। या भीषण नुकसानीमुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाले असून त्यांनी शासन व प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून तत्काळ व योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। आमच्या कष्टाचे सर्वस्व एका तासात उद्ध्वस्त झाले, अशी वेदना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। दरम्यान आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरित दखल घेतली असून आमगाव विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुक्यांच्या तहसीलदारांना नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। माझे नाव मुनेश्वर शेषराव खोब्रागडे। माझी 4 एकर शेती असून 4 एकर शेतीत उन्हाळी धान मी लावलेलो होतो आणि पूर्ण धानाचा नुकसान 98% नुकसान झालेलं आहे। जवळजवळ माझ्या मते 3 लाखाच्या तरी माझं नुकसान झालेलं आहे। व मला शासनाला ही विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामा करून मला पंचनामा करून शासनातर्फे मला काहीतरी भरपाई देण्यात यावी। मी विलास मेश्राम, ग्राम जामखारी इथं माझी शेती आहे आणि त्या शेतामध्ये रब्बी पीक आम्ही घेत असतो आणि शासनाकडून कर्ज घेऊन आम्ही रब्बीचं पिकं घेतो आणि त्या कर्जाच्या पोटी आमची दयनीय व्यवस्था अगोदरचीच आहे। आणि या जामखारी परिसरामध्ये आणि नांगटोला परिसरामध्ये 3 ते 4च्या दरम्यान मोठं असं वादळ आलं। वादळाच्या बरोबर ते गार पडल्या आणि आमच्या शेताचं सर्व नासाडी झालेली आहे। शासनाकडे आमची मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामे करून प्रत्यक्ष पाहून आमच्या शेताचं जो काही मुआवजा आहे सरकारनं द्यावं आणि आम्हाला ह्या शेतकऱ्यांना, गरीब शेतकऱ्यांना आम्हाला त्याच्या मुआवजाचा फायदा मिळायला पाहिजे, लवकरात लवकर द्यावं। आणि आमची ही समस्या आहे की धानाचं म्हणजे 1% पण धान होणार नाही असं आम्हाला वाटते। जे कमी पिकाचं आहे खाली तो तेवढं पुरतं धान आहे, नाही तर सगळा जो आम्हाला मिळायला पाहिजे होता तो सगळा गारमध्ये ते घेऊन गेला आणि एवढी थर जमलेलं आहे गाराचं आणि त्या धानाचं सुद्धा। तर हे आम्हा शेतकऱ्यांना ते शेतात जाऊन आम्हाला एवढं दुःख होत आहे की डोळ्याला अश्रू येऊन आता आमच्या समोरचे काय होणार ह्याबद्दल शेतकरी खूप भावुक झालेले आहेत। तो प्रत्यक्ष असं कर्जापोटी काय होईल समोरचं आमच्या, हे आम्हाला शासनानं भरपाई करून द्यावं एवढीच शासनाकडून आम्हाला मागणी आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।